जय हिंद भावांनो तुमचा कमेंट होता की 2-4 दिवसापासून की मराठीत व्हिडिओ बनवा मराठीत व्हिडिओ बनवा. तर आजपासून जे आहे फिजिकल जोपर्यंत चालेल तोपर्यंत बाबा हिंदीला बाजूला ठेवून आपली जी भाषा आहे त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करेन आणि आपलं प्रत्येक व्हिडिओ आता मराठीतून होईल भाऊ. ठीक आहे. प्रत्येक जणांचा कमेंटमध्ये हेच होता की मराठीत बनवा व्हिडिओ, मराठीत बनव भाऊ. तर आजपासून मराठीत व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तरी तुम्ही ज्याप्रमाणे हिंदी मी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा जसं सपोर्ट करत होता आतापर्यंत जितके बी 5-6 व्हिडिओ झालेत, तर माझी एकच इच्छा आहे की आता बी ह्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट झाला पाहिजे. कारण जी लँग्वेज आहे आता आपण आपली लँग्वेज घेतलेली आहे, आता लँग्वेज चेंज केलेली आहे भाऊ. आणि सर्वात आधी मी अपडेट देत आहे भावांनो. सर्वात आधी तुम्ही यूट्यूबवर कुठेही हुडका आपल्या महाराष्ट्राचे व्हिडिओ तुम्हाला भरपूर दिसतील बनवणारे, परंतु अपडेट भावांनो आधी आपल्या चॅनलवर भेटेल. त्यासाठी चॅनलला आपल्या प्रत्येकाने व्हिडिओ बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर. कारण प्रत्येकदा जर मी व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्याकडे मेसेज आला पाहिजे की व्हिडिओ अपलोड झालेली आहे, कृपया बघून घ्या. कारण प्रत्येक सेंटरची अपडेट ही मी देत आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत. तर आज बघून घेऊया CRPF कॅम्प आहे पुणे, याची इन्फॉर्मेशन आज भेटलेली आहे भावांनो. तरी 100 कॅन्डिडेट येत आहेत, ते अजून 2-3 दिवस 100 कॅन्डिडेट येतील. त्यातले हजर होते प्रेझेंट कॅन्डिडेट होते 59 कॅन्डिडेट ही प्रेझेंट होते भावांनो. आणि ॲब्सेंट कॅन्डिडेट होते ती 41 कॅन्डिडेट आलीही नाही भावांनो. त्यांचे ॲब्सेंटी होती. आणि त्यातून हाईटला बाहेर निघाले 2 हाईटला कॅन्डिडेट किती 2 बाहेर निघालेले आहेत. 2 कॅन्डिडेट हाईटमध्ये निघालेले आहेत. आणि छाती बघा थोडं इश्यू झाला होता. हा तर बघा चेस्टमध्ये 2 हाईटमध्ये 2 कॅन्डिडेट बाहेर निघालेले आहेत. आणि चेस्टमध्ये जे आहे छातीमध्ये 5 कॅन्डिडेट बाहेर निघालेले आहेत. 5 पोरांना छातीमध्ये बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि ऑल रनिंग कॅन्डिडेट ज्यांची रनिंग झालेली आहे, जे बॅच बनवले आहेत ते 2 बॅचमध्ये घेतले, पण 2 बॅचची इन्फॉर्मेशन नाही भेटली की कितीचा बॅच झाला काय नाही. त्यातले 52 जे उरले होते त्यातून 20 पोरं हे रनिंग पास झालेले आहेत आणि 32 रनिंग फेल झालेले आहेत आणि 32 पोरं जे आहे रनिंग पास होऊन आता मेडिकल त्यांचा उद्या होईल. तरी प्रत्येकाचा काल मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली, त्यामुळे प्रत्येकजण मला कमेंटमध्ये विचारत होते की पुण्याला किती टायमिंगमध्ये पळवत आहेत. तर मी सांगतो आता टायमिंग 8चा टायमिंग सांगत आहे. 7:30 वाजता भावांनो पहिला ग्रुप बनवला होता आज पुण्यात. आणि 8:45ला 8:45ला दुसरा ग्रुप पळवण्यात आलेला आहे. हा टायमिंग आहे. आणि 1700चा ट्रॅक सांगितला आहे. 1700चा ट्रॅक आहे भावांनो. ठीक आहे, 1700चा ट्रॅक आहे भावांनो. 3 राऊंड तुम्हाला मारायचे आहेत. चले आता ह्याच्यावर भरपूर इन्फॉर्मेशन झाली, तर आता चला पुढची अपडेट देतो तुम्हाला. पुढची अपडेट आहे CISF रायगड इन्फॉर्मेशन. GNPT रायगडची इन्फॉर्मेशन आलेली आहे. आणि या ठिकाणी बघा की रोज 100 पोरं तर येत आहेत. 100 पोरं ठीक आहे. 100 मधले 68 पोरं जे आहे हाजीर होते. 68 पोरं हाजीर होते. त्यातून ॲब्सेंट कॅन्डिडेट जे आहे 32 कॅन्डिडेट ते आले नव्हते. काही कारणामुळे असतील किंवा फार मोठा प्रत्येक मुलगा हाच म्हणत आहे की पोलीस भरती झाली 17,471 पदांची. याचा ह्या SSC GDच्या भरतीवर खूप मोठा फरक पडला असं बी काही कॅन्डिडेट म्हणत आहेत. ते कदाचित झालं बी असेल असे मला वाटतं आहे. की हाईट फेल आहेत 4 कॅन्डिडेट भावांनो. आणि छातीमध्ये बाहेर निघाले चेस्ट फेल आहेत 6 कॅन्डिडेट छातीमध्ये बाहेर निघालेत. ऑल कॅन्डिडेट जे रनिंग साठी बसले होते ते 58 कॅन्डिडेट आहेत जे रनिंग साठी बसले होते. त्यातला फक्त हा एक गजब आहे भाऊंनो. बघू शकता CISF रायगडचा. त्या ठिकाणी कॅन्डिडेट आज फेल कमी झालेत. एकच कॅन्डिडेट जे आहे फेल झालेला आहे. एक कॅन्डिडेट फक्त फेल झालेला आहे GNPT रायगडला. त्यातून मेडिकलला पोरं गेलेले आहेत. उद्या त्यांचा मेडिकल पण होऊ शकतो. 57 कॅन्डिडेट जे आहे मेडिकलला गेलेले आहेत. 57 कॅन्डिडेट मेडिकलला गेलेले आहेत. तर पुढची अपडेट घ्या. पुढची अपडेट आहे आपल्या CISF नाशिकची अपडेट देतो. 77 कॅन्डिडेट हाजीर होते भावांनो. 77 आणि 13 कॅन्डिडेट फक्त ॲब्सेंट आहेत. 13 बघा वरचीवर माझी प्रेझेंटी आहे ते वाढत आहे भावांनो. नाशिकला तर आज वाढली आहे बघा 77 आलेत.
आणि जे हाईटला पोरं बाहेर निघालेत नाशिकला ते 4 पोरं हाईटला बाहेर निघालेत आणि छातीमध्ये चेस्टमध्ये 3 पोरं बाहेर काढण्यात आलेले आहेत 3 पोरांना. आणि रनिंगसाठी ऑल जे रनिंग देण्यासाठी आले बसलेले आहेत ते 70 पोरं बसलेले आहेत रनिंगसाठी. त्यातून जे फेल झालेले आहेत रनिंग फेल कॅन्डिडेट जे आहेत 18 जण रनिंग फेल झालेले आहेत. आणि मेडिकलसाठी जे कॅन्डिडेट आहेत झालेले आहेत ऑल कॅन्डिडेट फिजिकल पास जे झालेले आहेत आणि जे पुढं त्यांचं उद्या मेडिकल होईल ते 52 पोरं असे आहेत की ज्यांचा उद्या मेडिकल होणार आहे. CISF इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे. आणि CISFची अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे की बाकी जण ही विचारत आहेत की CISFचं ग्राउंड कसं आहे भावांनो. CISFचं भाऊ 100 ते बघा लक्ष देऊन ऐका CISFवाले 100 ते 200 मीटर हे पावसामुळं अगदी म्हणजे आपल्या गावाकडचा कसा रस्ता असतो पावसामुळं कसं रस्ता झालेला असतो ना त्याप्रमाणे रस्ता झालेला आहे 100 ते 200 मीटर. आणि थोडंसं तर पोरं तरी बी पास होत आहेत आणि फक्त 100-200 मीटरला आपल्याला दिक्कत येईल पाण्यामुळं चक ओलं झालेलं आहे. ठीक आहे त्यामुळं तिथं दिक्कत येत आहेत बाकी काही नाही. आणि पुण्याला तर सांगितलं मी 2 बॅच करत आहेत. एक 7:30ला पळवत आहेत आणि 7:30ची बॅच संपल्यानंतर 8:45ला दुसरी बॅच पुण्यात स्टार्ट करत आहेत. आणि ह्याची अपडेट मला रायगडची भेटायला नाही की लगेच मी जर पुढच्या व्हिडिओ मी आता अजून एक 4-5 तासामध्ये व्हिडिओ दुसरा आणीनच की बाकीचे 3 सेंटरची अपडेट. आता ही 3 सेंटरची आहे त्यामध्ये बी मी सांगेन की GNPT रायगड जी रायगड जी आहे GNPT रायगड जी आहे त्यामध्ये ग्राउंड कसा आहे काय नाही याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन. ठीक आहे. आणि काही टेन्शन घेऊ नका भावांनो. कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचा कमेंट होता की हाईट लई टाईट मोजत आहेत का. भावांनो ज्याची हाईट 169.9 किंवा 8 अशी आहे तर त्याची हाईट बसण्याचे 90% चान्स आहेत भावांनो की तो हाईटमध्ये बसू शकतो हाईटमध्ये फेल होऊ शकत नाही. पण ज्याची हाईटच भावांनो 167, 68 अशी हाईट जर असेल तर भावांनो 1-1 सेंटीमीटर हा कवर होणं थोडं बेकार परिस्थिती आहे आपली. तर एवढं कवर होण्याची शक्यता वाटत नाही की होईल असं. पर तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे कारण झालं तर चांगली गोष्ट आहे नाही झालं तर आपण काही करू शकणार नाही. किंवा 169.98 असेल तर कवर होऊन जाईल. तेवढे तिथं अधिकारी लोक जे आहे पुण्यात तर अधिकारी लोक लई चांगले आहेत आणि नाशिकला बी म्हणा तर चांगलेच आहेत की लई पोरं फेल होत नाहीत. ठीक आहे. तर चला आता पुढच्या व्हिडिओला बी भेटूया. जय हिंद.